पोटाची खळगी भरण्यासाठी वयाच्या 65व्या वर्षी रखरखत्या उन्हात दिवसाकाठी 15 ते 20 किलोमीटरची पायपीट करूनही तरुणांना लाजवेल अशी उदगीर येथील सखुबाई शेळके यांची खणखणीत आरोळी। खरेदीसाठी आबालवृद्धांची गर्दी, कष्टाच्या मानाने मोबदला मिळत नसल्याची खंत। डोंगरची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असणारी करवंद सध्या बाजारात दाखल झाली। शिराळा तसेच शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक धनगर बांधव हा रानमेवा घेऊन ग्रामीण तसेच शहरी भागात फिरताना दिसतात। त्यांच्या करवंदच्या आरोळ्यांनी परिसर घुमून जातो। हा रानमेवा खरेदी करण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी होते। शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात या रानमेवाच्या सर्वाधिक जाळ्या आहेत। वर्षातून एकदाच चैत्र महिन्यात या रानमेव्याला बहर येतो, त्यामुळे सर्वांचं लक्ष या मेव्याकडे लागलेलं असतं। सध्या हा रानमेवा परिपक्व झाला आहे, त्यामुळे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात तो बाजारामध्ये दाखल झाला। पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा आंबट गोड रसाळ हा रानमेवा, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या रानमेव्याला ग्रामीण तसेच शहरी भागात मागणी आहे। शिराळा व शाहूवाडी तालुक्यात अनेक धनगरवाडे आहेत। येथील धनगर बांधव तसेच महिला ही करवंद घेऊन शिराळा, इस्लामपूर, सांगली, कोल्हापूर, कराड, सातारा या शहरांसह जवळपासच्या ग्रामीण भागात विक्रीसाठी घेऊन जातात। यासाठी पहाटे 5 वाजता ते घर सोडतात। रखरखत्या उन्हात पायी गावोगावी फिरून हा रानमेवा ते विकत आहेत। येताना धनगरवाड्यापासून खाली चांदोली तसेच आळा या गावात येईपर्यंत 10 ते 12 किलोमीटरची पायपीट होते। तेथून वाहनाने ज्या शहरात जायचं त्या शहरात पोहोचल्यानंतर तेथील पायपीट साधारण 5-6 किलोमीटर होते। दिवसभरात किमान 15 ते 20 किलोमीटर पायपीट करून हे धनगर बांधव व महिला रात्री 11 ते 12च्या सुमारास घरी पोहोचतात। दिवसभराच्या कष्टानंतर 500 ते 600 रुपये पदरात पडतात। त्यांच्या कष्टाच्या मानाने मिळणारा मोबदला अत्यल्प आहे, मात्र त्यावरच समाधान मानत दुसऱ्या दिवशी तितक्याच उत्साहाने ते विक्रीसाठी बाहेर पडतात। सखुबाई शेळके, उदगिरी। आम्ही येऊ माल तोडतो जंगलात आणि घेऊन येतोय। सांगली, मिरज, पालती पलसा पावतर, तासगावा पावतर जातोय। संध्याकाळी जमून शिने पाठीमागं आलो की 6 वाजले तर 12 वाजता आम्हाला गावाला जायला, पण चालत पूर्वीच आमचं। हो, 1,000 रुपये काय मिळतंय? 5,000 रुपये मिळून मिळतात। गाडी तिकीट आहे, खर्ची आहे, पोर आहे, बाळ आहे म्हणल्यावर लई थोडं काहीतरी त्याला खर्चीला जाणारच की। मग काहीतरी चहा पाण्याला म्हणा, नाही तर भाजीपाला म्हणा, जाताना न्यायचा आपला। आम्हाला अनुदान काहीतरी द्यावं। वरचे पोट डोंगरात राहणार नाही, आम्हाला काय तिथे मिळतंय? भाजीपाला मिळतोय का, धान्य मिळतोय का, काय मिळतंय तेव्हा?